जशें हांवें त्या दिसा सांगलेलें की हांव सगळ्या पेडणे तालुक्यांतल्या टॅक्सी वेवसायिकांक विनंती करता, आवाहन करता की तुमी जे कितें प्रॉब्लम फेस करता ते तुमी मिडियाच्या मुखार येवन तुमी जनतेक सांगा. पेडणे तालुक्यांतल्या ही काळाची गरज आसा. आयज आमचो खंयच्याच टॅक्सी वेवसायिकाक आमच्या तालुक्यांतल्या आमचो विरोध ना, पण आयज जे मुख्यमंत्र्यान आनी ह्या सरकारान जो घोळ घातलेलो आसा आनी टॅक्सी भावा भितर जी झगडी लावपाचे जे प्रकार केल्लेले आसा हे अत्यंत म्हणटात तशे निंदनीय प्रकार आसात आनी लांछनास्पद प्रकार आसा. हे हांव कित्याक सांगता तर जी फकाणां म्हणजे एकच उदाहरण हांव दिता पळय, बाकीचे जे एग्रिगेटर्स प्रायवेट एग्रिगेटर्स आसा तेतूर GMRन अशें सांगलां की कोणी येवपाचे, कोणी कावंटर घालपाचे, जे कितें सेक्युरिटी डेपॉझिट आसा तो 28 लाख 30 लाख रुपया ते भरपाचे आनी कोणी कावंटर घेवपाचो. सो होलसेल रेटीन कावंटर विकपाची प्रक्रिया GMRन थंय चालू केल्लेली आसा. कित्याक ते कोणाकच भिना, त्या मुख्यमंत्र्याक म्हणटा तशा अक्षरशः भी ना. कित्याक भिना म्हणटा तर काल आतां पेडण्याच्या आमदारान एक विशय असेंब्लीन ताका मांडचो पडलो की रिगार्डिंग गोवा मायल्सो एप बेस्ड टॅक्सी कावंटर ह्या विशयी तेणी एक विशय. म्हाजो त्या बाबतींत कसलाच प्रकारचो आक्षेप ना. कित्याक जर त्या गोवा मायल्स ह्या जर संघटनेन जर आमचे पेडणेकार जी ऑनरेबल जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान जे लिस्ट वाचले पळय तेजी ट्रान्सपरन्सी पेडणे तालुक्यांतल्या लोकांच्या मुखार दवरप गरजेची आसा. तेणी काही नांवां स्कीप केल्यात असो आमचो तेचेर जाहीरपणान आरोप आसा. तेणी ट्रान्सपरन्सी दवरपाची. आयज पेडणेच्या आमदाराक टॅक्सी विशयी एक विशय असेंब्लीन मांडचो पडटा. ही पेडणेच्या आमदाराची परिस्थिती ह्या सरकारान, ज्या सरकारांतलो तो आमदार आसा ती मुख्यमंत्र्यान तेचेर हाडलेली आसा. हांव मुख्यमंत्र्याक ह्या पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान परतून एक फावट विनंती करता की जो कितें विशय टॅक्सी वेवसायिकांचो आसा तो तेणी सेटल डावन करपाचो आनी पेडण्याच्या लोकांकय हांव सांगूं शकता की हेंच्यांनी कशी फसवणूक केली. इन शॉर्ट हे ब्लू टॅक्सी कॅब जी आसा पळय तेंची, त्यांच्या कडल्यान ते पर डे म्हणटात तशे रावंड अबाउट अप्रॉक्सिमेटली 20,000 रुपीज तांकां थंयसर डेपॉझिट करचे पडटा GMRक. म्हणजे सरासरी म्हणटात ते 116 गाडयांचे ते 200 प्लस GST हे पर डे ते फारीक करतात. म्हणजे जर आमी काउंट केले जाल्यार पर मंथ GMRक ब्लू टॅक्सी कॅबाच्या माध्यमांतल्यान अप्रॉक्सिमेटली 6 लाख रुपीज हे GMRक वता. आनी तो जर इयरली जर आमी जर काउंट केलो जाल्यार अप्रॉक्सिमेटली 70 लाख रुपीज हे GMRक हे आमचे पेडणेकार जे ह्या भुमीन जन्मान दिले, ज्या पेडणेकारांनी एअरपोर्टा खातीर जमीन दिली, जेचो मोबदलो अजूनय म्हणजे क्लियर कट सरकाराचेर हो जाहीरपणान आरोप आसा. त्याच्या खातीर ह्या मुख्यमंत्र्यान सिंगल विंडो सिस्टम केल्लेली ना की तेचो क्लियरन्स करपाचो पेमेंटाचो. पण त्या लोकां कडल्यान आयज त्या स्थानिका कडल्यान हे GMR इनडायरेक्टली म्हणटात तशे 70 लाख रुपीज स्वता इयरली घेता. आनी प्रायवेट जर कोणें जर कावंटर जर घेता जाल्यार ताका 28 to 30 लाखाचे सेक्युरिटी डिपॉझिट दिवन कोणी कावंटर घेवपाचे. थंय ताज्या जो कावंटर आसा आनी कोणाचे कावंटर आसात. म्हजो वैयक्तीकरित्या ह्या मंचाचो जर आमचे पेडणेकार भाव गोवा मायल्साच्या माध्यमांतल्यान जर व्यवसाय करतात आमचो आक्षेप ना, पण ते लिगली करपाचे. जे कितें सगळें आतां आमचे देशाचे पंतप्रधान म्हणटा की कॉमन कॅडर हाडटात ते युनिफॉर्म सिव्हिल कोड, सगळ्यांक समान नागरीक कायदो हाडटात. जाल्यार आमच्या पेडणेकारांक हो कसलो कायदो? आयज एका कावंटराचेर एक कायदो दोतोर प्रमोद सावंतान दवरलेलो आसा, दुसऱ्या कावंटराचेर दुसरो कायदो, तिसऱ्या एक कावंटर प्रायवेट कावंटर घेता तो 30 लाख रुपया सेक्युरिटी डिपॉझिट घेता आनी कावंटर चलयता. हे जे आमचे पेडणेकार स्थानिक भाव ते ह्या सरकाराक ह्या GMR कंपनीक जो जावंय तेंचो खरो म्हटल्यार आमीच ताका जावंय केला आनी ताका 40 वर्सां खातीर हो लीज डीड सायन केला. हो भाड्याक दिला. पण सरकार कितें विचारला? सरकार म्हणटा की ताका आमी तो विकलो अशेंच सरकार गृहीत करता आनी तोय तशेंच समजता की एअरपोर्ट आपण परमनंटली घेतलेलो आहा म्हणून. हे अत्यंत चुकीचे आसा. ह्या पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान हांव मुख्यमंत्र्याक सांगू इच्छिता की जे सस्पेन्शन जे लिफ्ट केल्लेले पळय 2020 त्या वेळाचेर कंडिशन्स इम्पोज केल्लेली तेचे व्हेरिफिकेशन जावप गरजेचें आसा. त्या वेळाचेर ते व्हेरिफिकेशन करच्या खातीर हेच पेडणेकार आतां फुडें येतले आनी त्याच्या नंतर GMR कशा पद्दतीन एअरपोर्ट जो कमिशन आसा तेचे सगळे कितें पारदर्शकता जनतेच्या मुखार येतली. सखोलपणान पळय आयच्या स्टेजीचेर
आमची मागणी आसा की टॅक्सी वेवसायिकांचो जो कितें प्रॉब्लेम आसा तो सरकारान प्लीज म्हणटा तसो पेशंटली सेटल डावन करप गरजेचें आसा. अन्यथा आयज जे एअरपोर्टाचेर जे कितें कमर्शियल जे अस्थापन उबे रावता, आयज टॅक्सी विशयाच्या बाबतींत स्थानीक आमदाराक विश्वासान घेतलेलो ना. हेचो अर्थ थंय जे कितें कमर्शियल एस्टाब्लिशमेंट जे उबे रावतात, जे स्ट्रक्चर्स उबे रावतात, तेची निश्चितच ह्या आमदाराक कांयच खबर नासतली. आनी ताका लागून येणाऱ्या काळान म्हणटात तशें आमी ऑनरेबल हायकोर्टानय वचपाक आमी फाटीं फुडें सरचे ना. आमी पिटिशन फायल करतले किंवा PIL फायल करतले आणि टोटल एअरपोर्ट एरियेची 1 crore स्क्वेअर मिटर प्रॉपर्टीन एअरपोर्ट सोडून इतर 60 to 70 lakh स्क्वेअर मिटर प्रॉपर्टी जे कितें स्ट्रक्चर्स उबे आसा तेचे आमी ऑनरेबल हायकोर्टाच्या माध्यमांतल्यान आमी तेचे टोटल इन्स्पेक्शन आमी करपाची आमी मागणी करतले आणि त्याच्या खातीर म्हणटात तशें आमी पिटिशन फायल करतले. ही आमची नेक्स्ट भुमिका आसतली. कित्याक तर ह्या सरकाराचे दोळे उगाडपाचे ना. हे सरकार पेडणेकारांचो आयज वेवसाय चिरडटा, फाल्यां सकाळी पेडणेकारांक हे कांयच दवरपाचें ना. हय फक्त आणि फक्त मुख्यमंत्री स्वताचो स्वार्थ साधता हो म्हाजो मुख्यमंत्र्याचेर जाहीरपणान आरोप आसा. नाजाल्यार जशें नारुलकर सरान सांगलें की अजूनय वेळ गेल्ली ना, अजूनय म्हणटा तशें असेंब्ली सेशन चालू आसा. आयच्या पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान हांव सरकाराक आनी मुख्यमंत्र्याक विनंती करता की हे असेंब्ली सेशन सोंपपाच्या पयलीं मुख्यमंत्र्यान हो विशय रिझॉल्व करप ही काळाची गरज आसा. अन्यथा जे आज जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसा तेणी असेंब्लीन जे कितें केला, तेणी पेडणेकारांचे टॅक्सी चलतात की ना, तांकां ब्लू कॅब जो दिला ते सॅटिस्फाय आसा की ना, तांकां ट्रिपी कितले जाता दिसाक, हेचेर तेणी विचार केलो. हेचेर तेणी सर्वे करची गरज आसा पयलीं. तो जर म्हणटा ना गोवा मनशान इतलो रेव्हेन्यू दिला, तितलो रेव्हेन्यू दिला, तसोच बाकीच्यांनी दिवचो. तेणी पयलीं सर्वे करपाचो. ही जी पेडणेकारांची टॅक्सी जी आसा हेंचो इन्कम काय जाता, तो इन्कम तेंचो कितलो जाता आनी ते GST किंवा टॅक्स खंयचो भरतलो हेचेर पयलीं तेणी अभ्यास करूंक जायो. आपणाक कितें जाता ते कितें कितें उलोवंक जायना तेणी असेंब्लीन. आज हो आमचेर पेडणेकारांचेर अन्याय आसा. आमी न्याय मागतो. जेन्ना जागा एक्वायर करची आसली तेव्हा हे जे सिनियर असले स्वर्गीय मनोहर भाई पर्रीकर, पार्सेकर सर, राजन आर्लेकर सर, हे सगळे सिनियर प्रत्येक व्यासपीठार प्रत्येक मिटिंगेक तेंच्यांनी सांगलेले तुमची जागा दियात स्थानिकांची पेडणेकारांची. आणि आम्ही त्यांच्या वांगडा स्वतः त्यांच्या बरोबर डाव्या उजव्यान असले कार्यकर्ते या नात्यान. तर आज अशी परिस्थिती आसा, तेंच्यांनी आमकां सांगला तुमची जागा दिया, तुमकां मोबदलो सगळो मेळटलो, तुमकां एअरपोर्टार नोकरे मेळटले, तुमचे टॅक्सी पयलीं लागतले, तुमकां प्रिफरन्स आसतलो. आज पेडणेकारांक आमकां स्थानिकांक काय तेचो फायदो आसा काय ही सरकारान पयलीं चवकशी करपाची. तशेंच आमी दिले प्रायोरिटी दिले, तेंच्यांनी तुमकां प्रायोरिटी म्हणून आमी दिले. तर आज प्रत्येक टॅक्सीकार हातोर अक्षरशः रडटा. कोणी बायलेंचे घाण वस्तू दवरून रीण काढून पाळण्या सोयऱ्या कडले पैसे लागीं करून डावन पेमेंट भरलो. तर आज तो अक्षरशः रडटा. मी एक ब्लू कॅब टॅक्सी होल्डर आसा. मी माझी सत्य परिस्थिती सांगतो. म्हाका एक मांद्र्या भाडा मेळ्ळो 1100 रुपये. कारण हो गोवा मायल्स आहा तेंच्यांनी एकदम रेट थंय कमी लायिल्लो आसा, ताका लागून ब्लू कॅपाचे ते नातर भाडी मेळनात. वाणपाण करून मागीर ते 1100 ठरयले. तर आज ते भाडे म्हाका पेट्रोलाक 450 रुपये. अर्टिका गाडी माझी. ड्रायव्हर जरी स्वतः चलयली तरी ड्रायव्हराक त्या पोड आसा. 450 आणि ड्रायव्हराचे 500 रुपया काडा. किती जाले, कितले जाले? 950 रुपये. अर्टिका ती ताका इन्स्टॉलमेंट आहा 18,000 म्हणजे दिसाक 600 रुपये. 450, 500 आणि 600 कितले जाले? त्या नंतर ताका इन्शुरन्स आसा. इन्शुरन्स साधारण 92 रुपये पडटात पर डे. त्याचो इन्शुरन्स ॲड करा त्याच्यात. मेंटेनन्स आहा, ऑयल पाणी आसा. परत त्या 1100 रुपयान थंयसर GMR आमचो टोल म्हणून 201 रुपये घेता, प्लस GST घेता. विचार करा सरकाराक हेचेर विचार करपाचो. ते जो ब्लू कॅब म्हणून जो दिलो
त्यांची काय परिस्थिती झाली आसा, काय हालत आसा, कशे रडटात ते पयलीं सर्वे करपाचे आणि मागीरच मोठमोठी भाशणां दिवपाची आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान. आमचेर जो अन्याय जाला हो आमी खरोच खपोवन घेवचे ना. अन्याय खूब अन्याय केला आमचेर. आज अशी आसा परिस्थिती, आमी घर जावंय हाडलो कोणाक, GMRाक आमी पेडणेकारांनी घर जावंय घेतला. आमचा चेडू ताका दिला. चेडू म्हणजे गव्हर्मेंट आणि आमी आमचा चेडू त्या हेका दिला. त्या वक्तार कसो आसा, तेंच्यांनी सांगलेला हो फायदो आसा, तो फायदो आसा. तर त्या चेडवान आणि घर जावयान, चेडू गव्हर्मेंट, घर जावं हो GMR आसा. आयज आमकां म्हणजे त्या चेडवाच्या फॅमिलीक, पेरंट्सांक भायर काडलेले आसा. आयज तांकां रस्त्यार उडयल्ले आसा. ही अक्षरशः सत्य घटना आसा. तेजेर खंय तरी आमच्या सरकारान विचार करपाचो आणि आमकां पेडणेकारांक न्याय दिवपाचो ही मोठी कळकळीची विनंती आसा. आमचे पालकमंत्री पेडण्याचे पालकमंत्री म्हणून CMान जबाबदारी घेतलेली आहा. तेन्ना CMान हेचेर लक्ष दिवपाचो. आमचो जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसा तांणी थोड्या गोश्टी समजून घेवपाची गरज आसा. आयज गोवा मायल्साची जी इतली अपुरबाय चल्ल्या त्याच्या फाटलें कारणां हांव तर काय सांगूंक शकना कित्याक चल्ले. मोटर व्हेकल एक्टा प्रमाणे गोवा मायल्साक कावंटर खंयच्या एक्टा प्रमाणे दिला आणि कसो दिला तो आमचो जो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आसा तांणी लोकांक सांगची गरज आसा. गोवा मायल्साक तांच्यांनी खंय तरी ऑफिस घेवन तांचे खंय तरी गाडये स्टेशन करून तांच्यांनी ऑनलायन बुकींग करून कलेक्ट करपाक जाता, एअरपोर्ट वयल्यान ड्रॉप करपाक जाता, हॉटेल बाकी कडल्यान हे करपाक जाता. पण आयच्या परिस्थितीन गोवा मायल्स फक्त खंय कॉन्सन्ट्रेट करता, एअरपोर्ट आनी कोस्टल एरिया. हांव मिनिस्टराक सांगूंक सोदतां, जर तुमकां इतले गोवा मायल्साचें हें आसा न्ही, सांखळे 70 बी धाडा न्ही गाडये, पळोवया कितले गाडये चलता ते. आणि दुसरे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणटा की टॅक्सी वेवसायीक जे आसा तेंच्या कडल्यान कांय गव्हर्मेंटाक रेवन्यू मेळना. आयज आमी एअरपोर्टाचेर GST फारीक करता, ती कोणाक वता? ती सरकाराक वतना. आमचो मिटर आसा, मिटराक 11,000 रुपया फारीक करता आमी, प्लस तेचेर GST आसा, ते पयशे कोणाक वता? स्पीड गव्हर्नन्स बसयता, ते पयशे कोणाक वता? RTO तो जो रोड टॅक्स आसा टॅक्सीवालो तो भरता, रिन्युअल फी भरता परमिटाची, ते पयशे कोणाक वता? टॅक्सीवाल्याचो जो रेवन्यू मेळना जाल्यार मिनिस्टर हेचे मातशें कॅल्क्युलेशन करचें आणि मातशें आतां असेंब्ली चालू आहा, असेंब्लीन आमचे जे बाकीचे आमदार आहा तांकां सांगचें की बाबा ह्या टॅक्सीच्या माध्यमांतल्यान ट्युरिस्ट टॅक्सीचे ऑल ओव्हर गोवा आसा तांच्या कडल्यान कितलो रेवन्यू येता. फक्त गोवा मायल्साचेर कित्याक सांगता तो इतलो रेवन्यू येता म्हणून? सो हाचेर आमच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान स्पेसिफाय करपाची गरज आसा. सो हे सगळे विषय जर घेतलेले आसा आमचे जे आतां आमचे कडेन ट्युरिस्ट टॅक्सी आतां काउंटराचेर आमच्या ब्लू पेपर 168 गाडये चलता. बाकीच्या पेडणेकारांनी जे ट्युरिस्ट टॅक्सी आसा तांच्यांनी कितें करपाचें? तांच्यांनी गाडये खंय चलोवपाचे? सो हे प्रश्न अजूनय प्रलंबीत आसा, अजूनय पेंडींग आसा आणि हेचेर केन्ना आज जवळ 2 वर्सां जाले एअरपोर्ट सुरू जाल्या उपरांत. सो आमकां आमचो एक तर अपोज आसा, फाल्यां जर टोल सुद्दां जर सुरू केलो, आतां जो नवीन फ्लायओव्हर केला, लिंक रोड केला, थंय जर टोल बसयलो, आमी सगळे टॅक्सीवाले एकठांय जावन ताका आमी अपोज करतले आनी आमी तर भरचे ना टॅक्स. ब्लू कॅब जावं ट्युरिस्ट टॅक्सी आमचे जे G11 आसा पळय ते, आनी माननीय परिवहन मंत्री सेंट्रल मिनिस्टर जो गडकरी साहेबान जे सांगला की आमी तुमकां कितें तरी पास दितले, म्हणजे पास दितले हेचो पयशे घेतलेच न्ही आमच्या कडल्यान. पास दितले म्हणजे अशें न्ही की फुकट वता म्हणून. आनी तुमकां हांगाच टॅक्स बसोवपाची कितें गरज आसा? आमी सगळ्या कडेन भोंवल्या, दिल्ली फ्लायओव्हर आसा, बॉम्बे फ्लायओव्हर आहा, हैदराबाद फ्लायओव्हर आहा, थंय खंय टोल आसा? खुद्द गडकरीच्या महाराष्ट्रान जे रोड आसा, पुणा बी हायवे आहा, त्या गांवांत जे गाडये वता लोक तांकां सायडीक ओपन हे दवरलेले आहा गांवांतल्या लोकांक. म्हणजे गोंयान आमच्या कडेन कितें पयसो भरला आमच्या वेवसायिकां कडेन, टॅक्सीवाल्या कडेन, असो कितें तरी सरकारचो गैरसमज जाल्लो आसा जाल्यार तो गैरसमज दूर करपाक लागून सांगता. आमची धंदो टॅक्सी वेवसायिकाचो धंदो आयज अक्षरशः काबार जावपाक पावला. सरकारान खंय तरी एक सॉफ्ट कॉर्नर किंवा एक बऱ्या तरेन तेचेर विचार करपाची गरज आहा, एसेसमेंट करपाची गरज आहा. आयज मोपा एअरपोर्टार या
जो ब्लू कॅप काउंटर चालू झाला तो बाबा कशा परिस्थितीत चालला, ते दिसाक कितले ट्रिपी मारता आणि ते सुद्धा कितले जस्ट 168 गाडी असताना तांकां धंदो कितलो मेळटा हाचेर विचार जावपाचे बरो आहा। आणि त्या मागणीक लागून आयज आमी जे टॅक्सी वेवसाय बचाव मंच जो आसा त्यांच्या सपोर्टान जे फुडें कितें गोश्टी जे घडटले आणि फाल्यां लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन जर कितें क्रिएट जाली जाल्यार तेची जबाबदारी सरकारान घेवची पडटली। आणि अजूनय हांव सरकाराक सांगता, अजून टायम गेल्लो ना आसा। हे जो खंयचोय जर एखादे बारीक जर दुयेंस जालें जाल्यार ताका रोखडे उपाय करपाची गरज आसता, तेचेर ट्रिटमेंट करपाची गरज आसता। तेन्ना हो जो प्रॉब्लेम आहा तो वाडोवंक दिवचो न्ही सरकारान। आमदारांनी हेचेर मातसो आनी लक्ष घालपाचो। आमदार आपले तरेन प्रयत्न करता, आमी ताका देव बरें करूं म्हणटा आनी तेजी अभिनंदनूय करता की तो आपल्या तरेन टॅक्सीवाल्याच्या फाटल्यान आसा। तेन्ना सरकारान मातसो आमदारा कडेन जे कितें गोश्टी आमदार घेवन येता त्या गोश्टी कडेन मातसो लक्ष दिवन हे जे आमचे प्रॉब्लेम सॉल्व टॅक्सीवाल्याचे जे प्रॉब्लेम आसा ते बेगिनात बेगीन दूर करचे, आमकां अल्टिमेटम दिवपाक लावचो न्ही सरकारान, अशी सरकारा कडेन कळकळीची विनंती करता।